मित्रांनो, प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, कुठल्या दिशेला पाय करून झोपावे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 10 अशा गोष्टी देत आहे की ज्या पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की कुठल्या दिशेला पाय करून झोपावे. सर्वात पहिलं आहे, दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की यामुळे आरोग्य सुधारते आणि मानसिक शांती मिळते. तर मित्रांनो, दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे शुभ मानले जाते. पुढचं घेऊया 2 नंबरचं. उत्तर दिशेला पाय करून झोपणे टाळा, कारण की ते अशुभ मानले जाते. यामुळे वाईट स्वप्न येऊ शकतात आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते. मित्रांनो, कृपया सबस्क्राईब करा चॅनलला. पुढचं घेऊया पश्चिम दिशेला पाय करून झोपणे. हे सामान्यतः टाळले जाते. यामुळे शारीरिक थकवा आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. तर मित्रांनो, पश्चिम दिशेला पाय नाही करायचे आहेत आपल्याला. 4थं नंबरचं पूर्व दिशेला पाय करून झोपणे. हे शुभ मानले जाते मित्रांनो. यामुळे विद्येची प्रगती आणि बुद्धिमत्ता वाढते असे मानले जाते. व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. पुढचं घेऊया 5 नंबरचं झोपण्याची दिशा आणि वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय करून झोपणे शुभ आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घरातील वातावरण शांत राहते. 6 नंबरचं घेऊया शास्त्रीय आधार. आयुर्वेद आणि योगशास्त्रातही दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याची शिफारस केली आहे. यामुळे शरीराचे संतुलन आणि आरोग्य सुधारते. पुढचं घेऊया 7 नंबरचं धार्मिक महत्त्व. धार्मिक दृष्टिकोनातूनही दक्षिण दिशेला पाय करून झोपणे शुभ मानले जाते. यामुळे देवाचे आशीर्वाद मिळतात असे म्हणतात. तर धार्मिक महत्त्व पण आहे दक्षिण दिशेला. पुढचं घेऊया 8 नंबरचं मानसिक स्वास्थ्य. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास मानसिक स्वास्थ्य सुधारते, तणाव कमी होतो आणि चांगली झोप मिळते. तर मित्रांनो, कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ. पुढचं घेऊया 9 नंबरचं पारंपरिक मान्यता. पारंपरिक मान्यतेनुसार पूर्व आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपणे शुभ आहे. यामुळे घरात सुख, शांती आणि संपन्नता राहते. शेवटचं घेऊया मित्रांनो 10 नंबरचं विज्ञानाचे समर्थन. वैज्ञानिक दृष्टिकोनातून दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तर मित्रांनो, धन्यवाद. बाय बाय.